लाचखोरी, महिलेशी गैरवर्तन, बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्हा, रमाई आवास योजनेतील कथित अनियमितता आदी विविध कारणांमुळे सोलापूर महापालिकेतील 11हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू आहे। काही प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांचे अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहेत, तर काही प्रकरणातील चौकशी अद्याप सुरू आहे। विशेष म्हणजे चौकशीचा सामना करणारे अनेक अधिकारी कर्मचारी सध्या कार्यरत आहेत। या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी महापालिकेने 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधित अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे। अहवालांच्या आधारे पुढील प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या चौकशीमध्ये प्रामुख्याने मागील वर्षी ऑगस्ट पासून समोर आलेल्या प्रकरणांचा समावेश आहे। अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे 3 महत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची तक्रार असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। तसेच जन्म मृत्यू नोंदणी विभागातील एका कर्मचाऱ्याने बालविवाहांची माहिती देण्याऐवजी एका संस्थेला बालमातांची माहिती दिल्यामुळे महापालिकेची बदनामी झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची ही चौकशी सुरू आहे। अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या साहित्याच्या कथित चोरी प्रकरणी अंतर्गत चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे।